व्यक्ती त्याच्या 13व्या दिवशी तो मेल्यानंतर तो का मेला ह्याचं कारण विचारलं जातं. हा जो प्रकार आहे हा घडत आलेला आहे कोकणात. माझ्या गावाच्या परिसरात सुद्धा या अशा प्रकारच्या प्रथा केल्या जातात. सायंटिफिकली थोडं कठीण आहे म्हणून लोकांचा यात विश्वास बसत नाही. डाक हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल, पण या शब्दाचा अर्थ म्हटला की पहिलं डोळ्यासमोर येतं ते डाकघर. पण डाक या चित्रपटाच्या नावाशी डाकघर या अर्थाचा काडीमात्र संबंध नाही. डाक हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे, ज्याला भयपटाची किनार आहे. आजच्या कलयुगातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरू असणाऱ्या जीवघेण्या डाक या प्रथेवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. डाक ही प्रथा म्हणजे नेमकं काय? याचा मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याशी नेमका संबंध काय? चला जाणून घेऊया याविषयी डाक या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश नेने यांच्याकडून. खरं सांगू तर महाराष्ट्रात अशा अनेक प्रथा चालू आहेत वेगवेगळ्या. डाक ही मी त्यातून निवडली कारण डाक हा खूपच वेगळा सब्जेक्ट आहे. म्हणजे ज्या वेळेला पोस्टमार्टम आणि हे सगळे प्रकार नव्हते आणि अचानक घरातली एखादी व्यक्ती मृत व्हायची तेव्हा घरातला नाही लक्षात यायचं नाही की याच्या मृत्यूच्या मागचं एक्झॅक्ट कारण काय. मग त्यावेळी त्यांच्याकडे दुसरा काही कुठला ऑप्शन नव्हता. मग त्यावेळेला ते डाक घातला जायचा, साधारण 12व्या दिवशी घातला जायचा. ते विधी केले जायचे, एक वाद्य वाजवली जायची आणि त्या आत्म्याला आव्हान केलं जायचं आणि तो आत्मा त्यांच्याच कोणाच्या तरी घरातील मंडळी बसवली जायची. त्यांच्या अंगात तो आत्मा यायचा आणि तो कथन करायचा, मी का गेलो, माझ्या मृत्यूच्या मागचं कारण काय आणि माझ्या कुठल्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्यावेळेला येऊन तो सांगायचा. आणि मग त्याप्रमाणे घरचे लोकही त्या इच्छा पूर्ण करायचे का, तर त्या आत्म्याला पुढे मोक्ष मिळावा, हा या सगळ्या मागचा हेतू होता. अशी प्रथा आजही महाराष्ट्रात चालू आहे. तर या प्रथेचा आधार घेऊन मी एक मर्डर मिस्ट्री बनवलेली आहे. नक्कीच ती लोकांना आवडेल. या चित्रपटात बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली. त्या व्यतिरिक्त अनिकेत केळकर, गुरु दिवेकर, भूमी शिरोडकर, सिद्धांत मुळे, प्रणाली धुमाळ असे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. तुम्ही इथं कुठल्या संकटाला सामोरे जातात याची तुम्हाला कल्पना नाहीये. चित्रपट हा मर्डर मिस्ट्री आणि भयपट असल्यामुळे शूटिंग करताना धमाल आली, तसंच सेटवर एकमेकांना घाबरवण्याचे किस्से कलाकारांनी यावेळी शेअर केले. आम्ही जंगलात रात्री 2 वाजता खूप डेंजरस सीन्स शूट करत होतो आणि खरं सांगायचं झालं तर हा अनुभव आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. पहिली फिल्म, हॉरर फिल्म आणि त्यात अशा पद्धतीचं शूटिंग, ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच जण, आम्ही सगळे रात्री जंगलात जाऊन शूट करत होतो. शूट झाल्यानंतर आम्ही यायचो परत, तिकडे प्रचंड थंडी होती. कोलाड नावाच्या गावात आम्ही हा चित्रपट शूट केला आणि तिकडे रात्रीच्या वेळी 2-2:30 वाजता प्रचंड थंडी. आम्ही असे कुडकुडायचो. ॲक्शन म्हटल्यावरती एनर्जी परत अंगात यायची आणि पुन्हा अख्खा सीन करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा कुडकुडायचो. आम्ही चादर मागायचो आणि तिकडे बसायचो खुर्चीत शांतपणे आमचा पुढचा सीन येईपर्यंत. खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता. त्या गावातल्या लोकांनी आम्हाला इतका रिस्पॉन्स दिला आणि मी त्या गावामध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो, म्हणजे सगळे ॲक्टर्स आम्ही, तेव्हा आम्ही ह्याच सगळ्या गोष्टी ऐकत होतो की इथे सांभाळून राहा तुम्ही, इथे खूप भूतकेता आहेत, असं आहे तसं आहे. आणि मला ह्या गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे मी इतकी खेचायची माझ्या आर्टिस्टसोबत. आणि एकंदर तिथे आम्ही ज्या पिरियडमध्ये शूट केलं तो मे बी महिना डिसेंबर वगैरे होता. सो भयानक थंडी होती तिथे आणि अशा अवस्थेत आम्ही तिथे शूट केलं आणि खूप एन्जॉय पण केलं. मी या फिल्ममध्ये जेव्हा मरतो आणि माझं भूत समोर येतो तेव्हा मला भूताच्या वेळेला मला असा एक स्पेसिफिक मेकअप होता जो खूप घाबरण्यासारखा होता. सो आम्ही असंच कधी आमची जेव्हा नाईट शिफ्ट असायची तेव्हा आमची एक कोस्टार आहे प्रणाली म्हणून, तर सीन नव्हता, शी वॉज स्लीपिंग इन द व्हॅनिटी, ती झोपलेली आणि मी त्या मेकअपमध्ये, आमचा एक प्लॅन होता की मी त्या मेकअपमध्ये जाऊन तिला जस्ट उठवून अंधार आणि उजेड असं करीन. सो त्या अंधारातनं मी लाईट लावला आणि तिची जस्ट झोप उघडत होती. तर ज्या मेकअपमध्ये तिने मला बघितलं, आय थिंक 3-4 सेकंद तिची हार्टबीट बंद झाली असेल, कारण ज्या अवतारात मी होतो दॅट वॉज व्हेरी स्कॅरी. सो असे आमचे अनेक गोष्टी झाल्या. गावातनं आम्ही आत
रात्री जाताना खूप आम्ही एकमेकांना घाबरायचो. सो इट वॉज ओव्हरऑल अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि मजा आली शूट करताना. आम्ही आहे ना सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, कारण की आम्ही असं व्हॅनिटीमध्ये होतो ना, सगळे एकत्र बसून खूप धमाल करायचो, कारण की हॉरर सीन्स आणि असं सीन्स पण बघताना अरे आता तुझं आता असं होणार आहे, आता पुढे असं होणार आहे. आणि सगळ्यांनाच ही खंत होती की आता पुढे काय शूट. आणि शूटमध्ये कसं रात्रीचे जास्त सीन्स होते, त्यामुळे सगळे असे घाबरवायचे पण अरे आता असं करायचं, आता तसं करायचं आहे. आणि मी सगळ्यांमध्ये छोटी असल्या कारणाने सगळ्यांनी मला खूप असं सांभाळून आणि काळजीपूर्वक असं नीट सांभाळलेलं, तर त्यामुळे मला खूप भारी फील होतं आहे. डाक हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तेव्हा डाक ही प्रथा नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी, त्याचा थरार अनुभवण्यासाठी चित्रपटगृहात जाऊनच डाक पाहायला हवा. डाक म्हणजे सगळ्यांना हा प्रश्न पडतो की डाक हिंदीमध्ये पोस्ट ऑफिस बोलतात. सगळे विचारलं डाक तर पोस्ट ऑफिस, तर म्हणलं नाही. डाक म्हणजे कोणीही व्यक्ती त्याच्या 13व्या दिवशी तो मेल्यानंतर तो का मेला ह्याचं कारण विचारलं जातं, तर तेव्हा तो डाक घालतात. तर ही एक प्रथा आहे आणि अजून पण काही विभागामध्ये ही प्रथा घडती आहे. याचा प्रॉपर मी अभ्यास केला, वाचन केलं, अनेक फिल्मसुद्धा पाहिल्या मी या गोष्टींवरच्या. मी स्वतः डाक घालताना पाहिलेला आहे, त्यामुळे माझा तो अनुभव आहे. आणि त्याच्यातनं योग्य तेच म्हणजे कुठल्याही समाजाला डाग घालणाऱ्या किंवा कुठल्याही लोकांना जे डाग घालतात त्यांच्या भावना दुखावू नये ह्याची पूर्ण जाणीव ठेवूनच, आणि कायद्याच्या कचाट्यात कोणी सापडू नये, कारण कायद्याला मान्यता नाही आहे. कुठल्याही या ज्या प्रथा आहेत त्यांना कायद्याने मान्यता नाही, त्याचा मी पूर्ण विचार करूनच हा सिनेमा बनवला आहे. ही एक घडलेली घटना आम्ही मांडली आहे. डाक हा जो प्रकार आहे हा घडत आलेला आहे कोकणात आणि अजूनही काही ठिकाणी घडतो आहे. तर त्या बाबतीत आम्हाला एवढं सांगायचं आहे की ही गोष्ट घडते असंच आम्हाला म्हणायचं आहे. ह्यातून आम्हाला काहीतरी शिकवायचं आहे असा मुद्दा नाही. ही अशी एक घडलेली घटना आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्यासमोर मांडली, एवढंच आहे. हे माझ्या गावा ठिकाणी किंवा माझ्या गावाच्या परिसरात सुद्धा या अशा प्रकारच्या प्रथा केल्या जातात. आता ऑफकोर्स लहानपणापासून मी सगळं ऐकत आलेच होते आणि त्यामुळे आता त्या गोष्टी किती खऱ्या आणि किती खोट्या किंवा त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा नाही, ही श्रद्धा की अंधश्रद्धा हा एक मोठा प्रश्नच आहे. पण ऑफकोर्स ह्याच्यातून ही जर फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला मे बी कळेल की आपण ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. कारण का ह्या फिल्ममध्ये या प्रथेला धरून बऱ्याच काही गोष्टी होतात ज्या चुकीच्या आहेत आणि काही अर्थी एका पॉईंटने जर पाहायला गेलं तर त्या बरोबरही आहेत. आय थिंक या गोष्टी प्रूव्ह करणं सायंटिफिकली थोडं कठीण आहे, म्हणून लोकांचा यात विश्वास बसत नाही. पण अशा अनेक प्रथा किंवा गोष्टी गावात अजूनही चालल्या आहेत आणि बऱ्याच लोकांना एक्सपिरियन्स आलेला आहे या बाबतीत. सो आय विल से आम्ही या मूवीच्या माध्यमातून असा एक मेसेज दिलेला आहे की अजूनही या प्रथा चालतात आणि या प्रथा भलेही सायंटिफिकली प्रूव्ह नाही करू शकत तरी या प्रथा अजूनही मानल्या जातात आणि खरंच आहेत.